आणि आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया दिल्ली स्फोट प्रकरणातील अपडेट्सच्या टॉप 9 बातम्यांनी। केंद्र सरकारकडून दिल्ली बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला म्हणून घोषित, प्रकरणाचा वेगाने तपास होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून एलएनजीपी रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटक अजूनही गायब, शोध सुरू, अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटक जमा करत होते। शिवाय दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरात छापेमारी, शोपियामधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा हा बदला म्हणून बॉम्बस्फोट, डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचंही समोर। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी, 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान हा मोठा खुलासा। दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, तर ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह या विद्यापीठाच्या परिसरात होती, तर स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठामध्ये आता पोलिसांकडून चौकशी। दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरी छापेमारी, परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त। दिल्लीतील स्फोट प्रकरणाचा तपास आता एनआयएकडून 10 जणांचं पथकही स्थापन, मराठमोळे अधिकारी विजय साखरेंच्या नेतृत्वात हा तपास होणार। आता बघूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडी। पेपरवर दोन्ही पार्टनर्सच्या सह्या, पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तर दमानी यांनी केलेल्या मागणीचा करता करविता दुसराच, दमानी यांच्या मागणीला फार महत्त्व देत नाही, सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस, 42 कोटी कोण भरणार, प्रश्न उपस्थित, तर शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईचीही शक्यता। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीमधील राष्ट्रवादीतील ईडीची भीती संपलेली दिसतेय, कोल्हापुरातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर सतेज पाटलांचं वक्तव्य। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई, पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानींची हायकोर्टात धाव, तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। धाराशिवमध्ये जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्ष यांचा भाजपात प्रवेश, संतोष कदम आणि चंद्रकांत कन्हेंचा भाजपात प्रवेश, तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम आणि कन्हेंना जामीन। भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता राष्ट्रवादीतलाच, मग तुमच्याकडे होता तेव्हा तो योग्य होता का, नवनाथ बन यांचा सुप्रिया सुळेंना सवाल। भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपात प्रवेश, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्षांच्या भाजप प्रवेशावरून खासदार ओमराजे निंबाळकरांची सडकून टीका, या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी, तर सुप्रीम कोर्टात सकाळी 11:30 वाजता ही सुनावणी होणार। सुरुवातीला शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी संदर्भात ही सुनावणी घेण्यात येणार। सुनावणीची बतावणी सुरू आहे, प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास, उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवर प्रतिक्रिया। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटाचा पुडाही दिला नाही, शिंदेंची टीका। युतीची नांदी कसली, आपलीच चांदी झाली, युनियन आपली सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणार, ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। हर्षवर्धन सपकाळांनी नगरपालिकेच्या उमेदवारी अर्जाबद्दलचा आक्षेप बोलून दाखवला, 25 पानांचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक होतीये, सपकाळांचं वक्तव्य, तर निवडणूक आयोगानं एबी फॉर्म सोडू नये, सपकाळांचा टोला। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट, 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती।
एमसीए निवडणुकीच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची निवड, निलेश भोसले, विघ्नेश कदमही विजयी. समीर पाटलांविरोधातील वक्तव्य रवींद्र धंगेकरांना भोवलं तर अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये धंगेकरांना बोलण्यास कोर्टाचा नकार. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धंगेकरांचे समीर पाटलांवर आरोप. कांचन साळवी आणि अमोल खुणेंची ऑडिओ क्लिप जरांगेंनी ऐकवली. साळवींचे आरोप जरांगेंनी खोडून काढले. साळवी म्हणतो काही संबंध नाही, पण माझ्याकडे पुरावे. अजितदादा धनंजय मुंडेंना किती दिवस वाचवणार, जरांगेंचा सवाल.